गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आज माझा दिवस कसा जाणार आहे. तर माझ्या ह्या चॅनलला तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्ही बघू शकता आता मस्त हा चाय माझा बनत आहे आणि मी आता फ्रेश होती आहे. कारण की फ्रेश होऊन मी मस्त असं चाय वगैरे पिणार आहे. तर मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे की अजून काय काय होणार आहे. माझा हा पूर्ण दिवस तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. गाईज, आता मी चालली आहे आंघोळीला आणि मस्त असं फ्रेश वगैरे होऊन मी आता चाय पिणार आहे. कारण की मला उठलं उठलं चाय लागतो. तर कोण कोण उठलं चाय पितं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण असंच बघूया दिवसभरात काय काय होतं. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. गाईज, मी आता नाश्ता करत आहे. तर बघू शकता तुम्ही, मी नाश्त्याला मस्त असं चाय मस्का आणि पाव घेतलेला आहे. तर नाश्ता करत आहे. आणि नाश्ता करताना किंवा जेवताना कोणाला हे बघूसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की मी तर बघते चाय नाश्ता जेवण करताना टी व्हीमध्ये नाही तर फोनमध्ये मी लावत असते. आणि हा बघा काय बोलतो. हाय कर गाईज. हाय गाईज, थँक्यूच दे गाईजला. अरे वा, तर भेटू आपण थोड्या वेळाने पुढे. आता माझे भांडे वगैरे सगळे घासून झालेले आहेत. आणि बघू शकतात मी हे कपडे सुद्धा धुतलेले आहेत. कारण की कपडे थोडेसेच होते. तर आता आपण बघूया पुढे अजून काय काय घालतो. सगळं माझं काम पण झालेलं आहे. आणि आपण बघूया पुढे काय काय होतंय. आणि हा बघा कसा खेळतो. ह्याला नुसतं अशी कडी पाहिजे वाजवायला. काय करतोय? कडी का वाजवतो? कडी नाही वाजवायची पिल्लू. नको बघा, नको म्हटलं तरी कसा कडी वाजवते. हात नाही पोचत पण काय ना काय हातात घ्यायचं आणि कडी वाजवायची, है ना पिचू? है ना? तोंडातलं काढते. काय खातो तू? ये चल इकडं. सो गाईज, तर भेटूया आपण पुढे. आणि बघूया आता रिचूला पण थोडंसं काहीतरी भरवते, आंघोळ वगैरे घालतीये. आणि मग भेटू आपण थोड्या वेळाने पुढे. तर बघू आता आजचा दिवस पूर्ण अर्धा तर झालेला आहे. आता बघूया आपण पुढे काय काय होणार आहे. माझं काम वगैरे सगळं झालेलं आहे. तर बघू आता जेवणाची तयारी वगैरे करेल, जेवून घेईल. बघूया आपण पुढे काय काय कंटिन्यू. सो गाईज, प्लीज आता मी माझं तुम्हाला चॅनल दाखवत आहे. तर माझ्या चॅनलवरती जाऊन प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला सांगते माझ्या चॅनलचं नाव काय आहे. प्रतीक्षा ब्लॉग म्हणून माझ्या चॅनलचं नाव आहे. तर मी तुम्हाला दाखवते. प्रतीक्षा ब्लॉग. तर बघा, हे पुढे असं केल्यावरती, कारण की सबस्क्रायबर मला भरपूर पाहिजेत. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला खरंच सपोर्ट करा. प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला मी दाखवते माझं चॅनल कुठे गेला. प्रतीक्षा ब्लॉग आहे भरपूर असं पुढे आहे. प्लीज मला सपोर्टची गरज आहे तुमच्या. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, भरपूर म्हणजे शेअर करा की माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत. आणि तुमच्या आजूबाजूवाल्यांना सुद्धा सांगा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. आपण बघूया, थांबा. सो गाईज, बघू शकतात हा माझा चॅनल आहे. आकाशचा आणि माझा फोटो आहे. प्रतीक्षा ब्लॉग म्हणून सॉरी. आणि तुम्ही ह्याच्यावरती गेलात तर प्लीज इथं सबस्क्राईब म्हणून आहे. प्लीज सबस्क्राईब करा. हे माझे बघा चॅनल आहेत. काय झालं पिल्लू? थांब 2 मिनटं.
तर हे माझे चॅनल आहेत आणि मी एवढे सगळे व्हिडिओ काढलेले आहेत. प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तर माझ्या चॅनलचं नाव मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, इथे वरती प्रतीक्षा व्लॉग म्हणून आहे आणि प्लीज जाऊन सबस्क्राईब करा प्लीज. सो गाईज बघा, हे न्यू सॉन्ग आलेलं आहे आणि आता हे सॉन्ग रिचूला आवडतं. आता हे कोकोमॅलन वगैरे त्याला काही जास्त आवडत नाही, मूड असेल तरच बघतो, पण हे गाणं लावलं की बघा तो कसा नाचतो मी तुम्हाला दाखवते. माझा देऊ का देऊ का देऊ का तुम्ही बघू शकता. हा फक्त आता आहे 1.5 वर्षाचा आणि ह्याला आता असले गाणे आवडायला लागलेत. म्हणजे हे न्यू आले तर मी एकदा दोनदा लावलं तर ह्याला खूप आवडलं ते गाणं आणि तो आता ह्या गाण्यावर लागलं की बरोबर ओळखतो आणि बरोबर नाचतो. आणि त्याला आता हे गाणं आवडतं, लाल लाल कलरची बांगडी, हे सुद्धा गाण्यावर तो खूप चांगला नाचतो. तर बघू शकता त्याला आता कोकोमॅलन वगैरे नाही, आता असले गाणे आवडायला लागले. सो गाईज आता मी रिचूला खिचडी बनवत आहे. तर तुम्ही बघू शकता. ते बघा आपण आलेला आहे घरी. कोणता रॅपर आहे हा सांगा कमेंट मध्ये मला, आणि कोणाला आवडतं सांगा. रिचू नेमनेम खाणार, नेमनेम खायची. बघूया आता मी आता मस्त जेवण बनवत आहे, रिचूसाठी खिचडी टाकत आहे. भेटू आपण पुढे. गाईज आता बघा आकाश आलेला आहे आणि त्यांनी बघा मला समोसे मागवलेत. मी आता मस्त समोसा खाते आणि भेटू आपण थोड्या वेळाने पुढे. सो गाईज तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो चेंबूर स्टेशनला मुलांना चप्पल आणायला, कारण की आता त्यांना चप्पल नव्हत्या तर त्यासाठी आम्ही गेलो चप्पल आणायला. क्रॉक्स वगैरे घेतले त्यांना, त्यानंतर आम्ही घरी निघालो. सो गाईज तर मी ब्लॉगचा एंड नव्हता केला, तर मी आता एंड करत आहे. आणि जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.